10 मार्च 2024 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास शहरातील निमझरी नाक्यावर शिरपूर फर्स्ट तर्फे अंकलेश्वर बुऱ्हाणपूर महामार्ग दुरुस्ती करण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। शिरपूर तालुक्यातून अंकलेश्वर बुऱ्हाणपूर NH 75 3B महामार्ग तराडी ते शिरपूर दैवत ते तोंदे असा जातो। मात्र या महामार्गाची दयनीय अवस्था झाली आहे। रोजच या रस्त्यावर अपघातांची मालिका सुरू आहे। रस्त्याच्या वाईट अवस्थेत असल्यामुळे प्रवाशांचे हाल असून शासनाने मात्र या रस्त्याकडे दुर्लक्ष केले। महामार्गाच्या ढिसाळ परिस्थितीमुळे प्रवासी व नागरिक त्रस्त झाले आहेत। शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी करीत शिरपूर फर्स्ट तर्फे रास्ता रोको आंदोलन करून प्रतिकात्मक निषेध व्यक्त करण्यात आला। या आंदोलनात शहरातील विविध पक्षांचे कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर। गेल्या दशकभरापासून अंकलेश्वर बुऱ्हाणपूर महामार्गाची परिस्थिती ढसाळ झालेली आहे। या देशाचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री माननीय नितीनजी गडकरी यांनी 2020 मध्ये सांगितलं की धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचे रस्ते हे अमेरिकेसारखे राहतील आणि त्यांनी 8,000 कोटी रुपये या अंकलेश्वर शिरपूर बुऱ्हाणपूर महामार्गासाठी मंजूर केले। पण जर का आपण मित्रांनो बघितलं तर गेल्या दशकभरापासून या महामार्गावरती अपघाताची मालिका थांबायचं नाव घेत नाही। रोज आमचे आई वडील आजी आजोबा परिवार रोज अपघाताने आपला जीव गमावतोय आणि इथून प्रवास करणारा प्रत्येक प्रवासी आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करतो। अरे आज आपल्याला प्रचाराचं करायचं काय? शिरपूर बसने याच्यावरती CMOना निवेदन दिलं, PMOला निवेदन दिलं, माननीय मुख्यमंत्र्यांना भेटून निवेदन दिलं, खासदारांना निवेदन दिलं, पण कुठलीही दखल न घेता प्रवासी कोमात आणि NHAI जोमात हीच भूमिका फक्त प्रशासनाची राहिलेली आहे। आणि आम्ही इथं शासनाचा प्रतिकात्मक निषेध करतो आणि अंकलेश्वर बुऱ्हाणपूर महामार्गाचं दुरुस्तीकरण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सुरू केलेला हा लढा कधीच थांबणार नाही। आपण जर का बघितलं तर अंकलेश्वर शिरपूर बुऱ्हाणपूर पर्यंत रस्त्याची परिस्थिती ढसाळ आहे, कुठलाच दुरुस्तीकरण केलं गेलं नाही। दशकभरापासून ही परिस्थिती अशीची अशी आहे। आमची प्रमुख मागणी आहे की या रस्त्याचं दुरुस्तीकरण व्हावं आणि तेही गुणवत्तापूर्ण दुरुस्तीकरण झालं पाहिजे।